श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक छोटं का होईना पण देवघर असतंच आणि आपण प्रत्येकजण देवपूजा ही अगदी रोज नित्यनियमाने करत असतो. ज्या घरामध्ये देवघर नसतं ते घर स्मशानवत मानलं जातं. म्हणून आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असलंच पाहिजे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देवतांची नित्यपूजा उपासना केली जाते. देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने आपल्या घरात सुख शांती ही नांदत असते. रोज नित्यनियमाने देवपूजा केल्याने आपल्या घरातल्या वातावरणामध्ये चैतन्य निर्माण होत असते. असं म्हटलं जातं की दररोज नित्य उपासना केल्याने आपल्या घरातील दारिद्र्य, रोग इत्यादींचे तसंच वेगवेगळ्या पीडांचे हरण होते. घरामध्ये होणारे क्लेश, वादविवाद, कलह, भांडणं ही टळतात. यामुळे आपल्या घरी आपण रोज यथाशक्ती देवतांची भक्तिभावाने पूजाही केली पाहिजे. पण मात्र देवपूजा करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टींची आपल्याला काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. अशा काही छोट्या छोट्या पण अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत की ज्या आपल्याला देवपूजा करताना नेहमी लक्षात घेऊनच देवपूजा केली पाहिजे. या नियमांचं पालन आपण देवपूजा करताना केलं पाहिजे आणि या नियमांचं पालन जर आपण देवपूजा करताना केलं नाही, या गोष्टी पाळल्या नाही तर आपण केलेली देवपूजा ही वाया जाते. आपण केलेल्या देवपूजेचे फळ हे आपल्याला मिळत नाही. देवपूजेसंबंधित असे काही छोटे छोटे नियम असतात आणि जे आपल्याला पाळायचे असतात आणि हे नियम आपल्याला माहीत नसल्यामुळे आपल्याकडून कळत नकळत काही चुका होतात आणि या चुका आपल्याकडनं नेहमी वारंवार घडत गेल्याने आपण केलेल्या देवपूजेचे फळ हे आपल्याला मिळत नाही. याउलट आपल्याला दोषच लागत असतात. पण याउलट जर आपण देवपूजेसंबंधित जे काही नियम आहेत त्या नियमांचे पालन करून देवपूजा केली तर देवी देवतांची सदैव आपल्यावर कृपादृष्टी राहते. आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच माहिती देणार आहे की देवपूजा करत असताना कोणत्या महत्त्वाच्या 11 गोष्टी, कोणते महत्त्वाचे 11 नियम आपल्याला लक्षात ठेवूनच देवपूजा करायची आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजेच देवपूजा करताना जर तुमच्याकडून सुद्धा या चुका होत असतील तर हा व्हिडिओ बघून तुम्ही सुद्धा या चुका टाळू शकतात आणि या चुका टाळल्याने देवी देवता तुमच्यावर प्रसन्न राहतील आणि तुमच्या कुटुंबावर सुद्धा देवी देवतांची कृपादृष्टी कायम राहील. चला तर मग आता आपण जाणून घेऊया की देवपूजा करत असताना कोणत्या महत्त्वाच्या 11 गोष्टी नेहमी लक्षात ठेवून आपल्याला देवपूजा करायची आहे. तर त्यातली पहिली गोष्ट आहे तर आपल्या घरात जे काही देवघर असतं त्या देवघराला कधीही कळस हा असू नये. आपलं देवघर हे कधीही कळस असलेलं असू नये. कळस हा फक्त मंदिरांनाच असतो आणि आपल्या घरातील देवघराला कळस असणं हे अशुभ मानलं जातं. त्यामुळे आपल्या घरातलं देवघर हे नेहमी असंच असावं की त्याला कळस नसेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजेच घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही झालेली असणं आवश्यक आहे. आपल्या देवघरामध्ये ज्या काही मूर्ती आहेत किंवा फोटो आहेत त्या मूर्तींची किंवा फोटोची विधिवत प्राणप्रतिष्ठा ही झालेली असली पाहिजे. असं नाही की नुसतीच मूर्ती किंवा फोटो आणला आणि तसाच देवघरामध्ये पूजेसाठी ठेवून दिला. असं आपल्याला चुकूनही करायचं नाहीये. ज्या देवी देवतांचा फोटो किंवा मूर्ती आपण आपल्या देवघरामध्ये ठेवत असू त्यांची आपल्याला विधिवत प्राणप्रतिष्ठाही करायची आहे. त्या मूर्तीमध्ये आपल्याला प्राण आणायचा आहे आणि मगच त्यांची पूजा करायची आहे. आपल्या देवघरातल्या मूर्तींची किंवा फोटोंची विधिवत प्राणप्रतिष्ठा जर केली, त्यांच्यामध्ये आपण प्राण जर आणला तर आपल्या घरामध्ये खरोखर देवी देवतांचं अस्तित्व हे कायम टिकून राहतं आणि अशा प्राणप्रतिष्ठा केलेल्या ज्याही देवी देवतांची आपण पूजा करू त्या पूजेचे फळे आपल्याला नक्कीच मिळते. आणि म्हणूनच आपल्या देवघरामध्ये असलेल्या प्रत्येक मूर्तीची किंवा फोटोची आपल्याला प्राणप्रतिष्ठा ही जरूर करायची आहे. तसंच कुठल्याही तुटलेल्या किंवा भग्न झालेल्या मूर्तीची आपल्याला पूजाही कधीही करायची नाहीये. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवपूजेच्या वेळेस आपल्याला कोणाशीही बोलायचं नाहीये. देवपूजा करताना आपण फक्त देवी देवतांचं स्मरण करूनच देवपूजा करायची आहे. आणि देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळाला आपल्याला गंध किंवा कुंकवाचा टिळा हा लावायचा आहे. पुरुष असतील तर त्यांनी आपल्या कपाळाला गंध लावायचा आहे आणि देवपूजा करणारी जर स्त्री असेल तर तिने हळद कुंकू आपल्या कपाळाला अवश्य हा लावायचा आहे. त्याचप्रमाणे शरीरशुद्धीसाठी भस्मसुद्धा तुम्ही तुमच्या शरीराला लावू शकतात. चौथा महत्त्वाचा नियम तो म्हणजेच देवांचे आसन हे आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे. जेव्हा आपण देवपूजा करू तेव्हा आपण देवांचे जे आसन आहे म्हणजेच आपले देवघर जे आहे ते आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीवर असेल असं आपल्याला ठेवायचं आहे. तसंच पुढची 5वी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच आपल्या देवघरामध्ये शंख आणि घंटाही असलीच पाहिजे. शंख आणि घंटेशिवाय आपल्याला कधीही देवपूजाही करायची नाही आहे.
त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये जो काही शंख आपण ठेवणार असो त्याला आपल्याला चुकूनही अक्षता या अर्पण करायच्या नाही आहेत, अक्षता या व्हायच्या नाही आहेत. पुढची महत्त्वाची 6वी गोष्ट आहे ती म्हणजेच देवपूजेसाठी आपल्याला कधीही शिळे पाणी हे वापरायचे नाही आहे. त्याचप्रमाणे शिळी फुलंसुद्धा आपल्याला देवपूजेमध्ये कधीही वापरायची नाही आहेत. त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची 7वी गोष्ट आहे ती म्हणजेच देवघरामध्ये फोटो लावताना ते आपल्याला कधीही एकमेकांसमोर तोंड करून लावायचे नाही आहेत. तर आपल्याला आपल्या देवघरामध्ये देवांच्या मूर्ती किंवा फोटो हे नेहमी ज्याप्रमाणे आपल्या देवघरामध्ये 3, 5, 7 या अशा पायऱ्या असतात त्या पायऱ्यांवर एकाखाली एक व्यवस्थित देवांची मांडणी करायची आहे. त्याचप्रमाणे पुढचा 8वा महत्त्वाचा नियम आहे, महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच तर्जनीने म्हणजेच आपल्या अंगठ्याच्या जवळच्या बोटाने देवाला आपल्याला कधीही गंध हा लावायचा नाही आहे. तर देवी देवतांना गंध हा लावताना तो नेहमी आपल्याला आपल्या करंगळीच्या शेजारील बोटानेच लावायचा आहे. त्याचप्रमाणे एका दिव्यावरून दुसरा दिवा हा सुद्धा आपल्याला कधीही प्रज्वलित करायचा नाही आहे. पुढची महत्त्वाची 9वी गोष्ट आहे, 9वा नियम आहे तो म्हणजेच देवांची आरती करताना आपण निरांजन देवांना आरती ओवाळताना दिवा हा निरांजन ही कधीही आपल्याला देवांच्या मस्तकावर न्यायची नाही आहे. आरती ओवाळताना निरांजन ही देवाच्या मस्तकावरून आपल्याला कधीही न्यायची नाही आहे. आणि तसंच जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर तो तेलाचा दिवा हा तुम्हाला देवांच्या डाव्या बाजूला लावायचा आहे आणि जर तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तर तो नेहमी तुम्हाला देवांच्या उजव्या बाजूलाच लावायचा आहे. पुढची महत्त्वाची 10वी गोष्ट आहे ती म्हणजेच आपण देवाला जो काही नैवेद्य अर्पण करू त्यावर आपल्याला तुळशीपत्र हे जरूर ठेवायचं आहे आणि मग नंतर देवाला नैवेद्य हा अर्पण करायचा आहे. देवांना नैवेद्य दाखवताना देवापुढे नेहमी पाण्याने भरीव चौकोन हा काढायचा आहे आणि त्यावर तो नैवेद्य ठेवून मगच तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. आणि देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो निदान 5 ते 10 मिनटं तिथेच आपल्याला देवांसमोर झाकून ठेवायचा आहे. दाखवल्याबरोबर लगेच आपल्याला खायचा नाही आहे. त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची 11वी गोष्ट आहे ती म्हणजेच देवाला प्रदक्षिणा या नेहमी आपल्याला विषम संख्येमध्येच घालायच्या आहे. तर आता इथे आपण आपल्या देवघराभोवती तर काही प्रदक्षिणा या मारू शकत नाही. मग अशा वेळेस आपण तसंच जागा नसल्याने आपल्या स्वतःभोवतीच उजवीकडून डावीकडे आपल्याला गोल फिरायचे आहे आणि या पद्धतीने प्रदक्षिणा ही आपल्याला विषम संख्येमध्येच घालायची आहे. तर याप्रमाणे हेच 11 नियम पाळून आपल्याला नेहमी देवपूजा करायची आहे. देवपूजा करताना हे 11 गोष्टी हे 11 नियम आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचे आहे आणि या गोष्टी हे नियम पाळून तुम्ही जर देवपूजा कराल तर त्याचे फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्या घरावर तुमच्या संपूर्ण कुटुंबावर देवी देवतांचा आशीर्वाद हा कायम राहील आणि तुमच्या घरातलं वातावरण हे नेहमी आनंदी, उत्साही आणि सकारात्मक राहील. तुमच्या घरामध्ये कधीही वादविवाद, भांडणं होणार नाहीत. तुमच्या घरातलं वातावरण हे प्रेमाने भरलेले राहील आणि म्हणूनच देवपूजा करताना तुम्ही हे नियम नक्की पाळा. तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवपूजा करताना आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या 11 गोष्टी या लक्षात ठेवायच्या आहे याबद्दलची संपूर्ण माहितीही दिली आहे. या गोष्टी जर तुम्हाला याआधी माहीत नसतील तर आता हा व्हिडिओ बघून या गोष्टी तुम्ही नक्की पाळा. या नियमांचं पालन हे नक्की करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.